सगळ्यात मोठी बातमी येते बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती कळते। लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय। विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती कळते। तर बारामतीमध्ये आज सभा आहे। दिवसभर अजित पवारांच्या 4 सभा होणार आहेत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दिवसभर असणार होते आणि आता असं कळतंय की बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला लँडिंगच्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती कळते। आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे। विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती कळते। आता या जखमींमध्ये नेमका कुणाचा समावेश आहे हे कळू शकलेलं नाहीये। मात्र विमानात त्यावेळी अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक असल्याची माहिती कळते। तर बारामतीमधून ही सगळ्यात मोठी बातमी कळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे। लँडिंगच्या वेळी हा अपघात झाल्याची माहिती कळते। आज दिवसभर अजित पवारांच्या बारामतीत 4 सभा होणार होत्या आणि त्यामुळे आज दिवसभर अजित पवार बारामतीतच राहतील असं सांगितलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही मोठी बातमी येते। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याचं कळतंय। त्यावेळी विमानामध्ये अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित असल्याचं कळतंय। काही वेळापूर्वी हा अपघात झालेला आहे याची माहिती मिळते आहे। ज्यावेळेस धावपट्टीवरती बारामतीमध्ये विमान उतरत होतं त्यावेळेस त्यांच्या विमानाला जो आहे तो अपघात झालेला आहे। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक होते। या ठिकाणी जे आहे ते आता मोठ्या अग्निशामकच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जे आहे ते आज बारामतीमध्ये 4 ठिकाणी सभा होत्या आणि नियोजित होत्या आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते मुंबईवरून बारामतीला येत होते आणि येताना जो आहे तो बहुधा विमान लँड होताना जो आहे तो अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अजित पवार यांचा बारामतीमधल्या मीरा वागत असेल, इपणदरे असेल, करंजे पूल आणि सुपा या ठिकाणी ज्या आहे त्या सभा होत्या। त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येत होते आणि गाडी या ठिकाणी जो आहे तो त्यांचा लँडिंग होताना अपघात झाल्याची आहे ती प्राथमिक माहिती आहे। त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता अग्निशमन दलाच्या गाड्या असतील या ठिकाणी पोहोचत आहेत। त्याच्यामुळे आता विमानतळाच्या ज्यावेळेस मुंबईवरून निघाल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस विमान लँड होत होतं त्यांच्या गाडीवर त्यावेळेस अपघात झालेला आहे। विमानाला अपघात झालेला आहे। या ठिकाणी आता अजित पवारांची प्रकृती कशी आहे याबाबत अद्यापपर्यंत माहिती मिळाली नाही।